Hello dear students, subject is strength of materials. The practical is determine yield stress, ultimate stress, breaking stress of mild steel by conducting tension test as per IS standards 432. In this practical, we are going to use mild steel sample to determine its properties like tensile strength, percentage elongation, then performance of the uniaxial loading etc. आपण या प्रॅक्टिकलमध्ये मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, टेन्साईल स्ट्रेंथ या सगळ्या प्रॉपर्टीज फाइंड आउट करणार आहोत. ओके, आणि त्या प्रॉपर्टीज आपल्याला मटेरियल सिलेक्शनसाठी युजफुल असतात. जेव्हा अशी कंडिशन येते डिझाईन केसमध्ये की कोणतं मटेरियल सुटेबल मटेरियल सिलेक्ट करावं, तर त्या केसमध्ये आपल्याला या सगळ्या प्रॉपर्टीज बघाव्या लागतात की त्या मटेरियलचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किती, पर्सेंटेज एलॉंगेशन किती, अल्टिमेट स्ट्रेंथ किती. ओके, आणि मग आपल्याला त्या प्रॉपर्टीज कंपेअर करून सुटेबल मटेरियल हे सिलेक्ट करायचं असतं. सो इन दॅट केस आपल्याला ही टेन्शन टेस्ट खूप युजफुल आहे. ओके, so practical significance is selection of a material or item for an application depends on its mechanical properties such as ultimate tensile strength, modulus of elasticity, percentage of elongation, performance of a material under uniaxial tensile loading. This test enables to find out the properties. The data available can be provided for the other scientific, engineering and quality assurance functions, and also the comparison of several options can be made. म्हणजे आपण कॉपरची घेऊ शकतो ही टेस्ट, किंवा त्याचे अलॉईज असतील काही कॉपरचे, त्या अलॉईजवरती टेस्ट घेऊ शकतो आणि कंपेअर करू शकतो विथ माइल्ड स्टील, देन अदर स्टीलचे जे काही अलॉईज आहेत. ओके, त्याबरोबर कंपेअर करून सुटेबल मटेरियल सिलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला वायर्स बनवायच्या आहेत. ओके, सो वायर्ससाठी आपल्याला मोस्ट डक्टाईल मटेरियल सिलेक्ट करायचं असतं. तर जनरली आपण बघतो की वायर्स बनवण्यासाठी किंवा ज्या काही तारा असतात आपण मराठीत ज्याला म्हणतो, तर त्या बनवण्यासाठी कॉपर हे मटेरियल यूज केलं जातं, कारण त्याचं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वगैरे हे ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या हाय आहेत आणि आपल्याला सुटेबल आहेत त्या व्हॅल्यूज. ओके, आता ह्या प्रॅक्टिकल करता बेसिक कन्सेप्ट काय काय लागणार आहेत बघा. स्ट्रेस म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला एक्सटर्नल लोडिंग अप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये इंटरनली काही रेझिस्टन्स प्रोड्यूस होतो. ओके, त्या रेझिस्टन्सलाच आपण स्ट्रेस असं म्हणत असतो. त्याचं SI युनिट किंवा जे आपण यूज करणार आहोत युनिट ते म्हणजे न्यूटन पर mm². देन अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ, maximum load carrying capacity of material to the unit cross sectional area. म्हणजे या कंडिशनमध्ये आपल्याला मॅक्झिमम लोड कॅरिंग कॅपॅसिटी त्या मटेरियलची फाइंड आउट करून त्याला क्रॉस सेक्शननी डिव्हाइड करायचं असतं. मग आपल्याला अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ मिळते. देन टेन्साईल स्ट्रेंथ, एलॉंगेशन इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ, म्हणजे जेव्हा आपण टेन्साईल लोड लावणार म्हणजे एखादं जे ऑब्जेक्ट आहे ते दोन्ही साईडनी पुल केलं जाणार आहे, पुलिंग फोर्स अप्लाय केला जाणार आहे. बघा या डायरेक्शनमध्ये तुम्हाला हा जो P हा फोर्स दिसतो आहे तो पुलिंग फोर्स आहे. म्हणजे काय करतोय ते स्पेसिमनला दोन्ही साईडनी ओढतोय. म्हणजे काय होईल या कंडिशनमध्ये, डायमीटर कमी होईल आणि लेंथ वाढेल. सो जे काही चेंज होईल, एलॉंगेशन होईल, त्याला आपण ओरिजिनल लेंथनी डिव्हाइड केलं की आपल्याला काय मिळतं, टेन्साईल स्ट्रेंथ. देन हुक्स लॉ काय सांगतो, इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेंथ. आता हा लॉ या ग्राफमध्ये आपल्याला दिसतोय बघा, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा ग्राफ आहे. O to A आणि B पर्यंत आपली इलास्टिक लिमिट आहे. त्या कंडिशनमध्ये बघा स्ट्रेस आणि स्ट्रेन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, म्हणजे की स्ट्रेस वाढला की स्ट्रेनही वाढतो. ओके, स्ट्रेन कमी झाला की स्ट्रेसही कमी होतो. अशा प्रकारे हा हुक्स लॉ इथे आपल्याला बघायला मिळतो. देन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, the ratio of stress to the strain
विदिन इलास्टिक लिमिट इज कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. म्हणजे आपल्याला जे काही स्ट्रेस मिळणार आहे आणि जो काही टेन्साईल स्ट्रेन आपल्याला या कंडिशनमध्ये मिळेल त्याचा रेशो आपण घेतला की त्याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं म्हणतात. त्याला ईने डिनोट केलं जातं. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे ही एक्झामसाठी सुद्धा. नंतर देन त्याचं युनिट काय आहे, न्यूटन पर mm². देन पर्सेंटेज elongation, the percent change in gauge length with reference to the original gauge length is called as percent elongation. म्हणजे गेज लेंथ म्हणजेच काय, जी की लेंथ आपण कन्सिडरेशनमध्ये घेणार आहोत. ओके, कशासाठी, आपल्या एक्सपेरिमेंटसाठी, त्याला आपण गेज लेंथ असं म्हणतो. आणि ओरिजिनल लेंथ जी काय असेल त्याच्याने आपल्याला त्याला डिवाइड करायचं आहे आणि 100ने मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला पर्सेंटेज एलॉंगेशन मिळतं. देन गेज लेंथ टेन्शन टेस्ट स्पेसिमन शॅल बी 5.65 टाइम्स द क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, हा जो गेज आहे किंवा जे काही स्पेसिमन आपण घेणार आहोत ते जनरली आपण सर्क्युलर क्रॉस सेक्शनचं घेतो. नंतर त्याची लेंथ किती असते, साधारणपणे 40 पट असते. आपण जी काही त्याचा डायमीटर घेऊ, म्हणजे 10 जर आपण त्याचा डायमीटर घेतला तर 400 mm आपल्याला त्याची लेंथ ही घ्यावी लागते. ओके, आता आपण बघूया स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे, हे स्पेसिमन आहे. इथे जे दिसतंय ते नेक फॉर्मेशन तुम्हाला दिसतंय. जेव्हा आपण हे पुल करतो दोन्ही साईडनी, खूप जास्त वेळासाठी पुल केलं की काय होणार आहे, ॲटोमॅटिकली एका सेक्शनला किंवा एका पॉईंटला तिथे डायमीटर कमी कमी होत जाऊन ते जे स्पेसिमन आहे ते ब्रेक होणार आहे आणि आपल्याला हे एक्सपेरिमेंटमध्ये बघायला मिळेल. ओके, वरचा ग्राफ बघा. O to A काय इंडिकेट करतो, प्रपोर्शनल लिमिट. देन A to B इलास्टिक लिमिट. म्हणजेच काय, जे काही मटेरियलमध्ये डिफॉर्मेशन येतील, डिफॉर्मेशन म्हणजेच काय, डायमेन्शन जे काही चेंज होतील ते पुन्हा रिगेन होतील अप टू वॉट पॉईंट B. C इज वॉट अप्पर इल पॉईंट, D इज वॉट लोअर इल पॉईंट. म्हणजेच काय, इथे या कंडिशनमध्ये काय होतं आहे, स्ट्रेस हा तुमचा स्ट्रेन हा इन्क्रीज होत जातोय विदाउट इन्क्रीज इन स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेस इन्क्रीज न होता तुमचं जे एलॉंगेशन आहे ते पुढे पुढे जात आहे, म्हणजे एलॉंगेशनची व्हॅल्यू ही तुमची वाढते. देन अल्टिमेट पॉईंट दॅट इज ई पॉईंट, म्हणजेच तो मॅक्झिमम स्ट्रेस आहे. त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस स्पेसिमन सस्टेन करू शकणार नाही. ओके, देन F इज वॉट ब्रेकिंग पॉईंट. या पॉईंटला स्पेसिमनचं ब्रेकिंग होणार आहे. ओके, आता आपण एक्सपेरिमेंट बघूया ॲक्च्युअल. आता तुम्ही इथे बघू शकता, हा जो सेटअप आहे तो टेस्टिंग मशीनचा, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनचा सेटअप आहे. त्याला टेन्शन टेस्टिंग मशीन असं देखील म्हणतात. तर बघा इथे डायल आहे, नंतर हे अप्पर क्रॉस हेड, इंटरमिडिएट क्रॉस हेड आणि लोअर क्रॉस हेड हे कंट्रोल नॉब्स आहेत ऑन अँड ऑफसाठी. ओके, आपल्याला जे ऑइल प्रेशर, आता हे हायड्रॉलिकली ऑपरेट होणारं मशीन आहे, त्यामुळे आपल्याला जे काही ऑइल प्रेशर आहे ते आपल्याला जे खाली नॉब्स दाखवले त्याने कंट्रोल करायचं आहे. नंतर हे मिडल क्रॉस हेड आहे. बघा इथे थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या थ्रेडिंगवरती हे जे मिडल क्रॉस हेड आहे ते वरती खालती जातं. नंतर इथे आपण हा गेज मध्ये म्हणजे आपलं स्पेसिमन फिक्स केलेला आहे. ओके, त्याचा 12 mm डायमीटर आहे आणि अराउंड 450 mm लेंथ आहे. हे वरती जे आहे ते अप्पर क्रॉस हेड, दोन्ही साईडला थ्रेड्स आहेत, म्हणजे त्या थ्रेडवरती काय होतं आहे, हे मिडल क्रॉस हेड आहे ते वरती खाली जाईल. माइल्ड स्टीलचं स्पेसिमन आहे. ओके, आता आपल्याकडे हे असं अवेलेबल होतं तर ते आपण यूज केलेलं आहे. त्याऐवजी आपण लेथ मशीनवरती त्याला प्रॉपर फिनिशिंग करून ते सुद्धा स्पेसिमन इथे युटिलाइज करू शकतो. ओके, हे ऑन आणि ऑफचे बटन्स आहेत मशीन ऑन ऑफ करण्यासाठी.
आणि अप अँड डाऊन आपल्याला इंटरमिडिएट क्रॉस हेड जे काही आहे ते ग्रॅज्युअली डाऊनवर्ड डिरेक्शनला आपल्याला पुल करायचं आहे, म्हणजे जेणेकरून इथे टेन्साईल लोड अप्लाय होईल, म्हणजे खाली ओढायचं हे आपल्याला. ओके, हे फिक्स करण्यासाठीचं अरेंजमेंट इथे दिलेली आहे. दोन पॉइंटर्स आहेत इथे, रेड आणि ब्लॅक. नंतर हे आपल्याला डिजिटली डायरेक्ट इथे डिस्प्ले दिसणार आहे. बऱ्याच मशीन्सला डिजिटल डिस्प्ले नसतोच, पण आपल्या इथे अवेलेबल आहे. तिथे आपल्याला लोडचं आणि ह्या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट दिसणार आहेत. त्या आपण नोट डाऊन करून घ्यायच्या असतात. इथे MM मध्येच रीडिंग मिळतील आणि इथे किलो न्यूटनमध्येच रीडिंग मिळतील. जर तुम्हाला वाटलं तर सुटेबल फॉर्मॅटमध्ये आपण त्या कन्वर्ट करू शकतो. ओके, दिस इज व्हॉट डिजिटल डिस्प्ले. देन आता इथे जो मधला हे दिसतोय तुम्हाला ती लोडिंग अरेंजमेंट आहे. देन हा जो क्रॉस हेड दिसतोय खाली तो लोअर क्रॉस हेड. हे फिक्सअप करण्यासाठी युटिलाइज केलं जातं. आपला जो काही सॅम्पल स्पेसिमन आहे तो आपण इंटरमिजिएट क्रॉस हेडला फिक्स करतो आणि इंटरमिजिएट क्रॉस हेड आपण असं या थ्रेडिंगवरून खाली ओढला जातो. कशामुळे ओढला जातो? आपण त्याला प्रेशर अप्लाय करतो ऑइलचं. ओके, आता आपण इथे बघू शकता, आपण इथे लोड अप्लाय केला आहे तर आपल्याला दिसणार नाही व्हिजिबली डोळ्यांनी, पण इथे तुम्हाला रीडिंगमध्ये दिसायला लागेल. बघा, लोड 5.9 आणि डिस्प्लेसमेंट बघा 0.8 झालेली आहे. काय होणार आहे? लोड हळूहळू हळूहळू इन्क्रीज होणार आहे, मग एका मॅक्झिमम लिमिटला जाऊन थांबणार आणि मग तिथून आपल्याला इल्ड पॉईंट मिळणार. ओके, आणि ब्रेकिंग व्हायच्या आधी जो काही मॅक्झिमम लोड आपल्याला मिळतो तो काय असतो? आपला अल्टिमेट लोड, दॅट इज मॅक्झिमम लोड. स्ट्रेस स्ट्रेन कर्व काढायची असेल तर पेपर पण अटॅच करू शकतो आपण इथे, आणि जेणेकरून स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑटोमॅटिकली ड्रॉ करता येईल. आता या पेपरवरती ड्रॉ करू शकतो आपण. जे काही आहे लोडिंग चालू आहे ते आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही, खूप मायन्यूट आहे, पण त्याचेच रीडिंग आपल्याला इथे दिसत आहेत. 10 किलो न्यूटनपर्यंत आपला लोड गेला आहे. जर आपल्याकडे डिजिटली ऑपरेटेड मशीन नसतं तर एक्सटेन्सोमीटरच्या हेल्पने आपण त्याचे एलॉंगेशन प्रत्येक पॉईंटला मेजर करतो. 15 किलो न्यूटनपर्यंत लोड आहे. पस्तीस, 36. इकडे तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिसते आहे, किती डिस्प्लेसमेंट झाली ते. इथे हा ब्लॅक पॉइंटर हळूहळू पुढे चाललेला आहे आणि रेड पॉइंटरला तो पुढे घेऊन जात असतो. जसजसा तुमचा लोड वाढत जातो तसा तुमचा हा ब्लॅक पॉइंटर पण मूव्ह होतोय. हा जो पेपर आहे तिथे स्ट्रेस स्ट्रेन कर्व आपल्याला मिळू शकते, जी आपण की आता बघितली. लोड इन्क्रीज होणं चालूच आहे. डिस्प्लेसमेंट पण इथे आपल्याला दिसते. सगळ्या प्रकारच्या टेस्ट या मशीनवरती परफॉर्म करता येतात, म्हणून याला युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन असं देखील म्हणतात. हे रीडिंग्स आपण थोड्या थोड्या इंटरवलनी म्हणजे मार्क करून घ्यायचेत किंवा नोट डाऊन करून घ्यायचेत, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येतील. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी
फाइंड आउट करता येईल. पर्यंत गेलेला आहे लोड. अशा प्रकारे या व्हॅल्यूज इन्क्रीज होत जातील. एक पॉइंट येईल त्याला हा जो काही रॉड आहे तो ब्रेक होईल. बघा इथे हा रॉड तुम्हाला ब्रेक झालेला दिसतोय. कप अँड कोन फॉर्मेशन इथे होत असतं. ओके, हे दोन्ही पार्ट्स अशा प्रकारे ब्रेक झालाय. रीडिंग बघा आपण इथे लिहून घेतलेले आहेत. लोड 3-3 किलो न्यूटनने वाढल्यानंतर आपण रीडिंग कंटिन्युअसली नोट डाऊन केलेले आहेत. 3च्या टेबल्समध्ये 3, 6, 9. ओके, इथे डिफ्लेक्शन्स तुम्हाला दिसत आहेत. नेक्स्ट असे जवळजवळ 28 ऑब्झर्वेशन्स आपण नोट डाऊन केलेले आहेत. कॅल्क्युलेशनकडे वळूयात. 12 mm चा रॉड होता, 450 mm लेंथ. ओके, देन एरिया फाइंड आउट केला आपण. नंतर जो आपला काही एरिया आहे जेव्हा आपण रॉड ब्रेक झाल्यानंतर काढतो त्या क्रॉस सेक्शनला, तर 10.8 एवढा आपल्याला डायमीटर मिळाला. तो हा आपण इथे एरिया कॅल्क्युलेट केला. देन यील्ड स्ट्रेसचा फॉर्म्युला यील्ड पॉईंट लोड अपॉन ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया. यील्ड पॉईंट लोड होता 66 किलो न्यूटनमध्ये होता, म्हणून त्याला 1000ने मल्टिप्लाय केलं आणि आन्सर मिळाला आपल्याला 583.6 न्यूटन पर mm². आता हे जे काही रिझल्ट्स आहेत ते व्हॅरी होऊ शकतात, कारण आपण त्या मटेरियलला हीट ट्रीटमेंट दिली किंवा अदर काही ट्रीटमेंट दिली तर हे त्याचे जे टेन्साईल स्ट्रेंथ आहेत किंवा ह्या ज्या स्ट्रेंथच्या व्हॅल्यू आहेत त्या चेंज होतात. किंवा त्याच्यामध्ये एखादं अलॉईंग मटेरियल ॲड केलं तरीसुद्धा या व्हॅल्यूज आपल्याला डिफरंट मिळतात. देन मॅक्झिमम लोड टेन्साईल स्ट्रेंथ काढायची आपल्याला. अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ 80 किलो न्यूटनपर्यंत आपला लोड गेलेला आहे. सो आपण तो इथे युटिलाइज करून टेन्साईल स्ट्रेंथ काढली. देन ब्रेकिंग स्ट्रेंथ. ब्रेकिंग लोड आपला आहे 72, 72 × 10⁻³ 80ला 72ला आपलं जो मटेरियल आहे ते ब्रेक झालेलं आहे. देन पर्सेंटेज एलॉंगेशन कॅल्क्युलेट केलं. पर्सेंटेज एलॉंगेशनमध्ये बघा L1 - L0/L0, म्हणजे फायनल जी लेंथ होती ती साधारणपणे 470 होती. जे दोन मटेरियल ब्रेक होतात म्हणजे जे दोन तुकडे आपल्याला मिळतात ते साधारणपणे त्याची लेंथ दोघांची वेगळी वेगळी मेजर करून ॲड केलेली आहे इथे. तर 4.44% एलॉंगेशन होतं. नंतर एरियामध्ये किती रिडक्शन झालं आहे ते बघा, तर 18.99% रिडक्शन हे झालेलं आहे. आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपण हा कॅल्क्युलेट केला तर तो आपला 1.8 × 10⁵ मेगापास्कल म्हणजेच काय न्यूटन पर mm² इतक्या आलेला आहे. तो जनरली माइल्ड स्टीलचा 2 × 10⁵ इथपर्यंत असतो, म्हणजे 1.99 1.98 इतका आपल्याला मिळत असतो. सो थँक्यू.